सर्वांना गुड आफ्टरनून। आज आपण 9चा पार्ट फर्स्ट 1 त्याचा दुसरा लेसन बघणार आहे। लेसनचं नाव आहे आपल्याला रियल नंबर आणि आपल्याला रियल नंबरच्या बेसिक कन्सेप्ट बघायच्या आहे पहिल्यांदा आणि नंतर आपल्याला ह्याच व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 बघायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2.1 हा पूर्ण कव्हर करू। मग आता बघा आपल्याला काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये बघायचे। आपण लास्ट इयरला किंवा मागच्या चॅप्टरमध्ये पण टाइप्स ऑफ नंबर बघितले होते, बरोबर ना? काय बघितले होते? टाइप्स ऑफ नंबर। त्याची आपल्याला गरज पडणार आहे म्हणून ते आपण जस्ट रिवाइज करू। मी तुम्हाला सांगितले, काय सांगितले बरं? नॅचरल नंबर, नॅचरल नंबर। आता नॅचरल नंबर काय असतात रे? नॅचरल नंबर म्हणजे काय? n म्हणतो आपण त्याला। नॅचरल नंबर कोणते असतात बरं? स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 डॅश 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 इन्फिनाइट, दीज आर नॅचरल नंबर। सेकंड आहे होल नंबर्स। आपण हे पण शिकलोय, होल नंबर्स। होल नंबर्स म्हणजे काय रे? W। आणि होल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 कुठून सुरू होतात? 0 पासून। 0 1 2 3 4 डॅश 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 इन्फिनाइट। होल नंबर स्टार्ट कुठून होतात? 0 पासून होतात, बरोबर? त्यानंतर आपण मागं पण बघितले ते काय बरं? इंटिजर्स। इंटिजर्स फॉर आय म्हणतो आपण। इंटिजर्स म्हणजे असे नंबर का जे प्लसमध्ये पण आहेत, मायनसमध्ये पण आहे आणि 0 पण आहेत। म्हणजे आपण असं म्हणू शकतो 0 1 2 3 4 डॅश 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 इन्फिनाइट अँड -1 -2 -3 डॅश 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 इन्फिनाइट, दीज आर ऑल इंटिजर्स। इंटिजर्स म्हणजे काय? ऑल नंबर्स। इंटिजर म्हणजे काय असणार आहे? सर्व संख्या। त्यानंतर आपण बघितलं होतं रॅशनल नंबर पण आपण बघितले आहे। रॅशनल नंबर, रॅशनल नंबरला आपण इंडिकेट करतो Q। रॅशनल नंबर म्हणजे असे नंबर जे काय असणार आहे? P/Q ह्या फॉर्ममध्ये असणार आहे, बट Q इज नॉट इक्वल टू 0। म्हणजे डिनॉमिनेटर 0 असेल का? नाही। अशा नंबरला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर। फॉर एक्झाम्पल 1/2 हा रॅशनल नंबर आहे का? आहे। 2 हा रॅशनल नंबर आहे का? आहे। का? कारण याच्या डिनॉमिनेटरला कोण आहे? 1 आहे। नसतो म्हणजे कोण असतो? 1। नसतो म्हणजे 0 असतो असं नाही बरं का। नसतो म्हणजे कोण असतो? 1 असतो। म्हणजे फक्त 2। मला सांगा 11 हा रॅशनल नंबर आहे का? आहे, बिकॉज याच्या डिनॉमिनेटरला कोण आहे? 1 आहे। डायरेक्ट दिलेला असेल किंवा इन्फिनाइट। इन्फिनाइटचा अर्थ काय असतो? सपोज 11/0 याचा आन्सर इन्फिनाइट आहे, किंवा 5/0 हा रॅशनल नंबर नाहीये, कारण की रॅशनल नंबर असल्यावर कोण नसावा? डिनॉमिनेटरला 0, याचा आन्सर असतं इन्फिनाइट। ही माहिती नाही, लक्षात आलं का? आणि जेव्हा फक्त असं दिलं असेल काय 13, ते हा रॅशनल नंबर असू शकतो का? कारण की याच्या डिनॉमिनेटरला कोण असतो? 1। फक्त 1 असेल तर आपण तो कधी लिहित नाही। लक्षात येईल का? हे सर्व काय तुम्हाला बेसिक गोष्टी आपण हे मागच्या लेक्चरला पण बघितलंय, ह्या लेक्चरला सुद्धा बघितलंय। हे काही बेसिक कन्सेप्ट आहे जे आपल्या कॅल्क्युलेशनसाठी लागतात। उदाहरणार्थ पहिली जी आहे ती आहे कम्युलेटिव्ह। कम्युलेटिव्ह, कम्युलेटिव्हचा अर्थ काय असतो? कोणत्याही 2 नंबरची ॲडिशन ही त्यांच्यात जर जागा जरी इंटरचेंज केला तर फरक होत नाही। म्हणजेच काय असू शकतो? B+A। म्हणजे A+B केला काय आणि B+A केला काय, दोघांमध्ये फरक असेल का? नाही। दोन्ही पण व्हॅल्यू काय असणार आहे? सेम। आणि मल्टिप्लिकेशनमध्ये पण असणार आहे A×B लिहिलं काय आणि B×A लिहिलं काय, काही फरक पडणार आहे का रे? नाही। बिकॉज मी बघा इथं एक्झाम्पल सांगतो। सोबत मी जर लिहिलं 4 + 5 याचा आन्सर किती राहणार आहे? 9। किती राहणार आहे? 9। मग मी असं 5 + 4 लिहिलं काही फरक होईल का रे? नाही, सेमच राहणार आहे। बरं, मी जर 5×4 लिहिला किती होणार आहे? 20। आणि मी जर असं लिहिलं पहिल्यांदा 4×5 काही फरक पडणार आहे का? नाही। यालाच आपण काय म्हणतो? कम्युलेटिव्ह। कम्युलेटिव्हमध्ये काय होतं? प्लसमध्ये काय असणार आहे? कम्युलेटिव्ह। तर दोघांमध्ये काही चेंज होणार आहे का? नाही। म्हणजे प्लस असेल पहिली टर्म सेकंड टर्म फर्स्ट केली तर काही चेंज होणार नाही आहे। सेम आपल्याला बघायला मिळतं काय? असोसिएटिव्हमध्ये कशात बघायला मिळतं? असोसिएटिव्ह। असोसिएटिव्हचा अर्थ काय असतो? का ब्रॅकेट
मधले नंबर जरी इंटरचेंज केले तरी चेंज होणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं ए प्लस बी ब्रॅकेट सी इज इक्वल मी असं लिहू शकतो ए प्लस ब्रॅकेट बी प्लस सी हे लिहू शकतो. बिकॉज काय तर बघा जर मी जर लिहिलं 4 + 5 आणि ब्रॅकेट कंप्लीट इथं लिहिलं काय 5 तर किती होणार आहे बरं 4 + 5 किती होणार आहे 9 आणि 9 + 5 किती होणार आहे 40 आणि मी जर असं चेंज केला फक्त इथं 4 लिहिला प्लस ब्रॅकेटमध्ये आधी 2 लिहिले काय 5 + 5 तर 5 + 5 किती होणार आहे 10 + 4 किती होणार आहे 40. काही चेंज होणार आहे का रे नाही यात काही चेंज होणार नाही. सेम मल्टिप्लिकेशनमध्ये पण आहे a × b × c लिहिलं काय आणि a × b ब्रॅकेट कंप्लीट c लिहिलं काय काही चेंज होणार नाही. याला आपण काय म्हणतो असोसिएटिव्ह म्हणतो. त्यानंतर आहे आयडेंटिटी. नंतर कोणतं आहे आयडेंटिटी. आता आयडेंटिटी काय असतो बघा आयडेंटिटीचा अर्थ स्वतः चेंज होत नाही. आयडेंटिटी ना ती स्वतः चेंज होणार नाही याला काय म्हणतो आपण आयडेंटिटी. फॉर एक्झाम्पल ए + 0 लिहिला काय 0 + a लिहिला काय ॲन्सर काय राहणार आहे तुमचं एच राहणार आहे. म्हणजे कशातही तुम्ही 0 जर ॲड केला तर फरक होणार आहे का नाही याला म्हणतो आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे काय चेंज होत नाही. सेम मल्टिप्लिकेशनमध्ये पण आहे कशालाही 1नी मल्टिप्लाय केलं किंवा 1नी कशालाही मल्टिप्लाय केलं तरी ॲन्सर काय राहतं तीच संख्या. काय बोललो का आलं मी काय बोललो कोणत्याही नंबरला 1नी मल्टिप्लाय केलं किंवा 1ला कशाने मल्टिप्लाय केलं तरी ॲन्सर तीच आहे. आयडेंटिटी काय चेंज होती का त्यांच्याली नाही. याला म्हणतो आपण काय आयडेंटिटी. आणि लास्टवाला आहे काय इनव्हर्स. काय असणार आहे इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय असणार आहे सपोज उलट. उदाहरणार्थ बघा a + -a तोच त्याच्यामध्ये म्हणजे इनव्हर्स झाला ना हा कोण आहे प्लस हा कोण आहे मायनस. इनव्हर्स झाला ना एक प्लस आणि एक काय मायनस. प्लस मायनस जर असेल आणि दोघं पण सेमच असेल त्याचा ॲन्सर नेहमी काय असतं 0 बरोबर का नाही. बघा ना a + × मायनस काय होणार आहे मायनस आणि a - हे काय होणार आहे 0. आलं का लक्षात. यालाच म्हणतो आपण इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय उलटा. त्याचाच उलटा नेहमी कोण असतो 0. त्याचाच उलटा काय असणार आहे 0. किंवा डिवायडेशन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये पण होऊ शकतं एच्या उलटा काय राहू शकतो a/a. याचं सुद्धा ॲन्सर काय राहणार नेहमी 1च राहणार आहे. याला म्हणतो आपण इनव्हर्स. हा काय ए आणि हा काय 1/a. इनव्हर्स झाला ना इनव्हर्सचं ॲन्सर काय राहतं 1. कशामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि ॲडिशनमध्ये आणि सबट्रॅक्शनमध्ये इनव्हर्सचं ॲन्सर किती असतं नेहमी 0. हे नाही कळलं. मग आता सपोज मी याच्या ऐवजी काय घेतलं 5 घेतला 5 × 1/5 5 × 5 5 × 5 1 × 1 किती होणार आहे 1. हा डिनोमिनेटरला 1च आहे 1/1 किती असणार 1च असणार बरोबर ना. आता इनव्हर्सचा अर्थ काय उलटा. जसं प्लसला इनव्हर्स कोण आहे मायनस. प्लस मायनसचं ॲडिशन नेहमी किती होणार आहे 0. आता डिवायडेशनला मल्टिप्लिकेशनचा इनव्हर्स कोण असतो डिवाइड असतो. मग हा मल्टिप्लाय आणि हा काय डिवाइड आहे. यांचा ॲन्सर नेहमी किती असणार आहे 1 असते कधी चेंज होत नाही. ह्या बेसिक काही प्रॉपर्टीज आहे हे आपण इथं बघितलं बुकमध्ये. आता ह्या टॉपिकमधलं सर्वात महत्त्वाची आपल्याला कन्सेप्ट बघायची ती आहे टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. आता टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग काय ते आपण बघूयात. पहिलं बघू आपण काय टर्मिनेटिंग. आणि इकडे काय बघू आपण नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग. बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. सपोज माझे एक नंबर आहे 1/4 म्हणजे मला 1ला कशाने डिवाइड करायचं आहे 4ने. करून पाहू आपण ॲन्सर काय येतं बघू ना आपण. ओके मग आता बघा एक लक्ष द्या 4ने कशाला डिवाइड करायचं आपल्याला 1ला. मग आता 1ला डायरेक्ट डिवाइड होतं का रे नाही ना. मग आपण याच्यावर काय घ्यायचं असं एक्स्ट्रा 0 आणि एक्स्ट्रा 0 घेतला आपल्या ॲन्सर काय येतं 0 पॉईंटमध्ये येतं बरोबर ना. काय येतं 0 पॉईंटमध्ये. आता 4ने डिवाइड होऊ शकतं ना. मग मला सांगा 4 2 किती होणार आहे 8. यांची सबट्रॅक्शन किती होणार आहे 10 - 8 2. ह्या 2ला 4ने डिवाइड होईल का नाही. मग आपण काय करतो अजून एक एक्स्ट्रा 0 घेतो.
मग आता होईल का डिवाइड होईल 4 5 जा किती होणार आहे बरं 20 आणि 20 मायनस 20 किती होणार आहे 0 म्हणजे आपल्याला 1/4चा आन्सर किती आलं रे 0.25 वाढत वाढत चाललंय का असं लिमिटेड अनलिमिटेड असं होत चाललंय का रे नाही आहे ओके अजून एक मी सांगतो चला एक एक्झाम्पल सोबत मी सांगितलं तुम्हाला 1/3 काय घेतलं 1/3 म्हणजे या 1ला कशाने डिवाइड करायचं आपल्याला 3ने मग आपण करून बघू 3ने कोणाला डिवाइड करायचं 1ला होईल का रे मग काय करावं लागेल आपल्याला 0 घ्यावं लागेल ना मग एक्स्ट्रा जर इथं 0 घेतला तर याचा अर्थ आपला आन्सर काय येणार आहे 0 पॉईंट मग आता 3 3चा किती होणार आहे बरं 9 10 मायनस 9 किती होणार आहे 1 पण 1ला पुन्हा डिवाइड होईल का रे नाही पुन्हा काय घेऊ शकतो मग आपण 0 पुन्हा 3 3चा किती होणार आहे 9 पुन्हा सबट्रॅक्शन किती आली रे 1 किती आली 1 पुन्हा डिवाइड होत नाही पुन्हा 0 घेतलं पुन्हा 3 3चा किती होणार आहे 9 पुन्हा यांची सबट्रॅक्शन किती आली रे 1 हे थांबणार आहे का कधी कधीच थांबू शकत नाही याचा अर्थ हा 0.3333 कुठं थांबू शकत नाही आहे मग ज्याचं डिवायडेशन थांबू शकत नाही आहे किंवा संख्या काय होतात ते रिपीट होतात ते त्याला म्हणतो आपण काय नॉन टर्मिनेटिंग आणि ज्याच्या संख्या रिपीट होत नाहीत त्याला आपण काय म्हणतो टर्मिनेटिंग म्हणजे याचा अर्थ हे 1/4 कोणाचं एक्झाम्पल असणार आहे टर्मिनेटिंगचं 1/4 इज इक्वल टू 0.25 हे कोणाचं एक्झाम्पल आहे टर्मिनेटिंग आहे का नाही आहे हे सॉल्व करण्यासाठी नेहमी आन्सर कशात पाहिजे आपल्याला डेसिमलमध्ये म्हणजे पॉईंटमध्ये याला म्हणतो आपण डेसिमल फॉर्म एक लक्ष द्या हे महत्त्वाचं बरं का याला कोणता फॉर्म म्हणतो आपण डेसिमल फॉर्म आणि याला कोणता फॉर्म म्हणतो रे रॅशनल फॉर्म हा रॅशनल नंबर आहे हा काय रॅशनल हा काय डेसिमल मग पुढे गेला आपल्याला विचारणार आहे किंवा क्वेश्चन आहेत रॅशनल फॉर्मचं कन्वर्जन कशात करा डेसिमल आणि डेसिमलचं कन्वर्जन कशात करा रॅशनल हे पुढे गेले आहेत पण आता इथं फक्त एवढं समजून घ्या टर्मिनेटिंगचा अर्थ काय राहणार आहे अनलिमिटेड नाही आहे आणि हे 1/3 कोणाचं एक्झाम्पल असेल आता नॉन टर्मिनेटिंगचं म्हणजे जिथं 1/3चा आन्सर किती आहे 0.3333 अनलिमिटेड आहे थांबतच नाही ना म्हणजेच आपण काय करू शकतो अशा वेळेस 0 पॉईंट जी संख्या रिपीट होती का ती एकदा लिहून टाकायची आणि त्याच्यावरती डॉट द्यायचा काय द्यायचा डॉट याचा अर्थ हा झाला का ज्याच्यावर डॉट ती संख्या काय होऊ राहिली पुन्हा पुन्हा रिपीट होऊ राहिली आणि रिपीट होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो नॉन टर्मिनेटिंग लक्षात येईल का अजून एक एक्झाम्पल सांगतो हे तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल इथं दिलं इथं फर्स्ट एक्झाम्पल इथं काय सांगू शकतो अजून मी एखादं एक्झाम्पल तुम्हाला जर तुम्हाला असं बरं काही असलं काहीतरी तुम्हाला फ्रॅक्शन दिलं आहे पण त्याचा आन्सर जर असा आला असेल काय 0.343434 डॅश 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 मग हे टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये कसं लिहायचं आपल्याला बार फॉर्ममध्ये तर काय करायचं 0 पॉईंट कोण रिपीट झालं आहे इथं 34 रिपीट झाला आहे मग काय करायचं 34 लिहायचा एकच नंबर असेल तर डॉट द्यायचा आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त नंबर आले तर काय करायचा बार देऊन टाकायचा लक्षात आलं का अजून एक एक्झाम्पल सांगतो बघा सेमच हे लिहिलं काय आणि हे लिहिलं काय दोघांचा अर्थ एकच इक्वल येते दोघं पण काय इक्वल आहे एकच आहे ना डॉट फक्त कधी द्यायचा एक आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त नंबर असेल तर बार द्यायचा आलं का लक्षात मी अजून एक एक्झाम्पल देतो बघा 0.1232323 डॅश 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 हे कसं लिहू शकतो ना मग आपण कोण रिपीट झालं याच्यामध्ये 2 3 व्हेरी गुड कोण रिपीट झालं आहे 2 3 मग हे कसं लिहू शकतो आपण 0.123 रिपीट फक्त 2 3 1 आहे का मग 1 वर बार नाही आला पाहिजे ध्यान आलं का रिपीट फक्त कोण आहे 2 3 मग 2 3 वर बार येईल आणि ह्या सर्व नंबरलाच आपण काय म्हणतो नॉन टर्मिनेटिंग आता बघा याचं एक एक्झाम्पल याचं मी सेकंड सांगतो 1/2चा आन्सर काय राहतो बरं हाफ म्हणजे काय रे 0.5 बार आहे का याच्यावर मग हे कोणतं असणार आहे टर्मिनेटिंग लक्षात येईल का नक्की मी जर म्हटलं 1/10 काय आन्सर राहील बरं 0.1 टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग आहे टर्मिनेटिंग कारण की त्यात रिपिटेशन नाही होऊ राहिलं लक्षात येईल का हे व्यवस्थित एकदा लिहून घ्या टर्मिनेटिंग काय नॉन टर्मिनेटिंग काय हे पहिले व्यवस्थित लिहून घ्या
कन्सेप्ट कळेल ना सर्वांना? बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करायचं आहे. 3च क्वेश्चन त्याच्यामध्ये, 3 वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन ते आपण बघूयात. बघा तुमच्या समोर पहिला क्वेश्चन आहे. काय बरं पहिला क्वेश्चन? क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप्स. म्हणजे आता आपल्याला काय दिलेलं आहे बरं? त्यांनी एक रॅशनल फॉर्म दिलेला आहे आणि त्या रॅशनल फॉर्मचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला? डेसिमल फॉर्ममध्ये. आणि ते डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्जन केल्यानंतर तो कोणता टाईप आहे? टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे ते आपल्याला सांगायचं आहे फक्त. टर्मिनेटिंग म्हणजे काय? डॅश डॅश नाही आहे, बार नाही आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय? बार असणार किंवा डॅश डॅश असणार आहे. बरोबर ना? याला काय म्हणतो आपण? टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग. मग आता बघा, मग आता आपल्याला क्वेश्चन नंबर मेन फर्स्टचा फर्स्ट बघायचं आहे. काय बरं पहिला क्वेश्चन? 13/5. मग ते पहिले काय करायचं आपल्याला? सॉल्व करून घ्यायचं आहे. मग लक्ष द्या, कशाने डिवाईड करायचं आहे? 5ने. कोणाला डिवाईड करायचं आहे रे? 13ला. 5ला कशाने डिवाईड करायचं आहे? 5ने कशाला डिवाईड करायचं आहे? 13ला. मग डिवाईड होऊ शकतं का? होईल ना. 5 2 जा किती होणार आहे? 10. यांची सबट्रॅक्शन किती होणार आहे? 13 - 10 किती होणार आहे? 3. बरोबर. आता या 5ला 3 डिवाईड होईल का? नाही. मग याच्यावर काय घेणार आपण? 0. मग एक्स्ट्रा 0 आला तर आपण इथं काय घेतो? पॉईंट. काय घेतो? पॉईंट. मग आता 5 6 जा किती होणार आहे बरं? 30. यांची सबट्रॅक्शन किती होणार आहे? 0. मग खाली काहीच उरलेलं नाही आहे, रिमेनिंग काहीच नाही आहे. तर आपलं वरचं काय असतं रे? ॲन्सर. मग आपण म्हणू शकतो ना, देअरफॉर 13/5 इज इक्वल टू किती आलं डेसिमल? 2.6. मग हा टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग आहे? टर्मिनेटिंग आहे. मग देअरफॉर 13/5 इज टर्मिनेटिंग. लक्षात झालं का क्वेश्चन? सिंपल आहे ना. सेकंड क्वेश्चन घेऊ आपण. काय बरं सेकंड क्वेश्चन? 2/11. याचं डिवायडेशन करायचं डायरेक्ट. 2ला कशाने डिवाईड करायचं आपल्याला? 11ने. करू आपण डिवाईड. बघा 2ला कशाने डिवाईड करायचं आपल्याला? 11ने करायचं आहे. आता 11ने 2ला डिवाईड होतं का रे? नाही. मग आपण काय करतो? एक्स्ट्राचा 0 घेतो. एक्स्ट्रा 0 आल्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे? 0 पॉईंट. मग 11 1 जा 11 आणि 20मधून 11 गेलं तर काय येणार आहे? नाही. बरोबर ना? ह्या 9ला 11ने डिवाईड होईल का रे? नाही होऊ शकत. मग आता आपण याच्यावर काय घेऊ शकतो? अजून एक 0 घेऊ शकतो. मग आता बघा 9 8 जा 80. सॉरी 11 8 जा किती होणार आहे? 88. 11 8 जा 88. मग याची सबट्रॅक्शन किती होणार आहे? 90 - 88 किती होणार आहे? 2. पुन्हा 2ला काय 11ने डिवाईड होईल का रे? मग याच्यावर आपण काय करणार आहे? पुन्हा 0 घेणार आहे. पुन्हा 11 1 जा 11. यांची सबट्रॅक्शन किती आलेली? पुन्हा 9. तुम्ही एक ऑब्झर्व करा, 20 आला 20 आला 11 आला 11 आला 9 9 आला, म्हणजे रिपीट होऊ राहिला त्या गोष्टी. पुन्हा एकदा बघू वाटलं सर. भाग इथं डिवाईड होऊ शकत नाही म्हणून काय घेतला? 0. पुन्हा 11 8 जा किती होणार आहे बरं? 88. पुन्हा यांची सबट्रॅक्शन किती आलेली आहे? 2. पुन्हा तेच येऊ राहिलं. बघा ना 0.18181818 असं चालू राहणार. हे थांबणार आहे का कधी? हे थांबूच शकत नाही. हे कंटिन्यू असं चालू राहणार आहे. रिमाइंडर बाकी यूज राहिली. म्हणजे मग याचा अर्थ काय झाला रे? 2/11 इज इक्वल टू काय आहे? 0.181818 असंच आहे नाही. म्हणजे कसं लिहू शकतो आपण? 0.18 बार. 0.18 बार. आणि देअरफॉर 2/11 इज नॉन टर्मिनेटिंग. म्हणजे सेकंड काय असणार आपलं? नॉन टर्मिनेटिंग. लक्षात येईल का? थर्डवाले घेऊ का? फोर्थवाले घेऊ का? फिफ्थवाले घेऊ? कोणतं घेऊ? फोर्थवाले घेऊ का? ओके फोर्थवाले घेतो, काय हरकत नाही. थर्डवाला होमवर्क करशाल ना? 16चं टेबल फक्त पाहिजे आहे त्याला. मग आता थर्डवाला फोर्थवाला काय सांगा बरं? 17/125. हे आपण सॉल्व करू. आता 17ला कितीने डिवाईड करायचं आहे? 125. बघा इथं करू आपण. 17ला कशाने डिवाईड करायचं? 125.
ओके, मग आता काय होईल बघा इथं, ह्या 70ला 125 डिवाइड होणं शक्य आहे का, पॉसिबल आहे का, नाही आहे. मग आपण याच्यावर काय घेतो रे, 0, म्हणजे आपला आन्सर काय येणार आता 0 पॉईंट समथिंग येणार आहे. आता बघा 125 आहे, याच्यात 2 टाइम्स घेतलं तर किती होणार आहे 250, म्हणजे पुढं निघून जाईल ना. मग आपण एक काम करू ना, 125 वन जा 125, यांची काय करतो रे आपण सबट्रॅक्शन. आता इथं 0 आहे पण आपण काय घेऊ शकतो 10, म्हणजे इथं किती येईल बरं आपलं आता 6 येईल ना. मग इथं काय झालं आपलं 10, एक कॅरी केलं ना आपण तिकडं. मग आता 10 - 5 किती होणार आहे 5. इथं 7 होता पण एक कॅरी केला म्हणजे राहिला किती 6. 6 - 2 किती होणार आहे 4, आणि 1 मधून 1 गेलं काय होणार आहे 0च. इथपर्यंत काय आलं. नेक्स्ट, आता या 45ला 125 डिवाइड होईल का रे, नाही होणार. मग याच्यावर परत आपण काय घेणार आहे 0 घेणार आहेत. बरं, आता 125चं टेबल आपल्याला 450 पर्यंत किंवा त्याच्या आतपर्यंत म्हणायचं आहे. व्हेरी गुड. किती कशाने 135 3 जा किती होणार आहे 375. 125 3 जा किती होणार आहे 375. मग पुन्हा यांची काय करायची रे आपल्याला सबट्रॅक्शन. पुन्हा तेच होणार आहे. काय होणार आहे, इथं 10 घेऊ आपण. किती घेऊ इथं 10. इथं जर 10 केला तर मी इथं किती होणार आहे तुमचा 4च. मग 10 - 5 किती होणार आहे 5. आता 4 मधूनच 7 जाणार नाही म्हणून आपण इकडे कॅरी करू, म्हणजे आता इथं किती राहिला तुमचा 3च राहिला. मग 40 - 7 किती होणार आहे 7, आणि 3 - 3 काय होणार आहे 0. आता 75ला पण 125 ने काय डिवाइड होणं शक्य आहे का, नाही आहे. मग आपण याच्यावर काय करू अजून एक 0 देऊ. मग आता 125 5 जा 750. 125 5 किती होणार आहे 750. मग या दोघांची सबट्रॅक्शन किती काय आली रे पुन्हा 0 आली. 0 आले म्हणजे आता हे काय असतं आपलं टर्मिनेटिंग. म्हणून देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर 17/125 इज इक्वल काय येणार आन्सर 0.135. रिपीट झालंय कोणी नाही म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर 17/125 इज टर्मिनेटिंग. गॉट इट. नक्की कळेल सर्वांना. व्यवस्थित लिहून घ्या. सॉरी इथं काय येणार आहे 125 6 जा येणार आहे. किती येणार आहे 125 बरोबर आहे. म्हणजे किती येणार आहे 750 येणार आहे. म्हणजे इथं किती येणार आहे आपला 6. सॉरी. बरं, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1चा सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 2. काय क्वेश्चन आहे बघा तुमच्या समोर रीड करतो. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इनटू डेसिमल फॉर्म. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे रॅशनल नंबर दिलेला असणार आहे आणि तो कशात कन्वर्ट करायचा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये. म्हणजेच तो कसा असणार आहे P/Q याच्यात असणार आहे. तो कशात करायचा आहे 0. काय PQ वगैरे असं करायचं आहे बरोबर ना. पॉईंटमध्ये करायचं आहे त्याला आपल्याला कन्वर्ट. लक्षात येईल ना. मग आता आपण काय करू फर्स्ट एक्झाम्पल बघू डायरेक्ट. मग काय बरं फर्स्ट एक्झाम्पल आपलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट किती आहे 127 किती आहे 200. हे सॉल्व करायचं बरोबर ना. इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. मग आता याचं रॅशनल हे कशात करायचं आहे आपल्याला कन्वर्ट डेसिमल म्हणजे पॉईंटमध्ये करायचं आहे बरोबर ना. मग आता काय बघा कशाने डिवाइड करायचं आहे आपल्याला 200ने. कोणाला डिवाइड करायचं आहे 127ला असं करायचं आहे ना. पण आता हे जर डिवायडेशन जर केलं तर खूप मोठं होईल. त्यापेक्षा आपण एक शॉर्टकट करू याला. काय करायचं शॉर्टकट. काय शॉर्टकट करायचा तर बघा आपल्याकडे जे 127 डिवाइड बाय 200 आहे का याचा आपण एक शॉर्टकट करणार आहे. काय करणार आहे बघा तुम्हाला त्याच्या आधी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगतो मी. 11/10 जर असेल तर याचं कॅल्क्युलेशन कसं होतं रे सांगेल तुम्हाला मी आधी. काय करायचं डिनॉमिनेटरला 1 0 दिसतोय ना तुम्हाला तो काय करायचा काढून टाकायचा आणि आपल्याला वरची जी संख्या आहे का तिथं पॉईंट नंतर एकच संख्या आली पाहिजे जर 1 0 असेल तर. म्हणजे आन्सर किती येईल बरं याचं आलं 1.1. लक्षात आलं. सांगतो सेकंड. जर आपल्याकडं 12/10 आहे किती आहे 12/10 डिनॉमिनेटरला किती 0 आहे रे
हा जर काढून टाकला तर 1चं तसं काही गरज राहत नाही आपल्याला, पण हा 1 जर काढून टाकला तर वरची जी संख्या असते का न्यूमिनेटरला तिथं पॉईंट नंतर एक संख्या आली पाहिजे. म्हणजे आन्सर किती होईल बरं? 12/10चं 1.2. लक्षात येईल? अजून सांगतो मी. 12/100 जर असेल तर काय होईल बरं? व्हेरी गुड. आता डिनोमिनेटरला किती झिरो आहे? 2. ते दोन्ही झिरो आपल्याला काढून टाकायचे. म्हणजे आपलं कशात कन्वर्जन डायरेक्ट डेसिमलमध्ये. मग कसं होईल? इथं 2 झिरो काढले ना, मग इथं वरती सुद्धा पॉईंट नंतर किती नंबर्स पाहिजे? 2. मग इथं पॉईंट नंतर जर 2 नंबर घ्यावा लागत असेल तर आपण पॉईंट इथं देऊ शकतो ना, 0.2. लक्षात आलं का? अजून एक सांगतो. 123/10 असेल तर काय करू शकतो आपण? व्हेरी गुड. हा झिरो काढून टाकायचा आहे. एक झिरो काढला म्हणजे पॉईंट नंतर एकच संख्या पाहिजे आपल्याला, म्हणजे आन्सर काय राहील? 12.3. लक्षात आलं का? शॉर्टकट नक्की याचा यूज आता आपण पुढं करणार. बघा मग मी याच्याऐवजी एक काम करतो बरं का. आपल्याला पण डिनॉमिनेटरला कोण पाहिजे? 10, 100, 1000, lakh असेच पाहिजे. इथं तर 200 आलेलं आहे ना. मग एक काम करू ना आपण, असं केलं तर चालेल का रे? 127 तसाच ठेवला अपॉन 2 × 200 चालेल का रे? सॉरी 2 × 100 चालेल का रे? असं लिहिलं तर चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. मग असं जर चालत असेल तर मी असं पण लिहू शकतो ना रे. काय? 127. हा जो 1/2 आहे का, हा मी आधीच लिहून टाकतो 1/2 इंटू काय करतो इथं 125 अपॉन किती करतो 100. चालेल ना. फक्त मी काय केलं, हा 2 काय केला सेपरेट लिहिला, बाकी काय केलं आहे का? नाही. मग आता आपल्याला माहिती आहे 1/2 म्हणजेच काय? हाफ. आणि हाफ म्हणजेच काय रे? 0.5. 1/2 म्हणजेच काय? 0.5 इंटू इथं काय? इंटूला इंटू घेतलं. आता इथं किती नंबर किती झिरो आहे? 2 झिरो. मग वरती काय येईल रे आपलं? 1.27. मग 2 झिरो गेलं तर पॉईंट इथे येणार आहे, म्हणजे काय येणार आहे? 1.27. इथपर्यंत काय आलं का? काय डाऊट होईल का? नाही. आता फक्त या दोघांचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून एक बेसिक नेम सांगतो. हा तो ऑलरेडी तुम्हाला सुरुवातीला मी बोललेलोच आहे, पण अजून एकदा सांगतो. 1.2 × 0.6 जर असेल तर काय करायचं असतं? याला 12 कन्सिडर करायचं आणि याला 6 कन्सिडर करायचं. 12 6 किती जाणार आहे? 72. बरोबर ना. आता मला सांगा, ह्या टोटल मल्टिप्लिकेशनमध्ये पॉईंट नंतर किती नंबर्स आहे टोटल? 2 आहे. इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, म्हणजे किती आहे? 2 आहे. आणि याचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलेलं असेल तर येणाऱ्या आन्सरमध्ये सुद्धा पॉईंट नंतर 2 नंबर पाहिजे. मग पॉईंट नंतर 2 नंबर द्यायचा असेल तिथं देऊ शकतो, म्हणजे आन्सर काय राहील रे? 0.72. येईल का लक्षात? मग आता काय होईल बघा इकडं. मग ह्या दोघांचं पण आपल्याला काय करायचं? सेम मल्टिप्लिकेशन. काय करायचं? दोघांचं सेम मल्टिप्लिकेशन. मग आता 5ने याला मल्टिप्लाय करू ना आपण. मग 5 7 जा किती जाणार आहे? 35. 5 7 जा 35. 5 2 जा 10. 10 + 3 किती जाणार आहे? 30. 5 1 जा 5 + 1 6. झालं मल्टिप्लिकेशन. आता काय करायचं? लास्ट स्टेप आपल्याला पॉईंट. किती टोटल किती पॉईंट आहे बरं? 3. 1 2 3. पॉईंट नंतर किती नंबर्स आहे? 1 2 3. मग आता आन्सरमध्ये पण किती यायला पाहिजे? 3. 1 2 3 म्हणजे पॉईंट इथं देऊ शकतो आपण. म्हणजे आपला आन्सर काय राहणार आहे? 0.635. आणि हेच आपल्याला डेसिमल आहे. आणि देअरफॉर आपण काय लिहू शकतो? 127/200 = काय होणार आहे? 0.635. दिस इज आवर आन्सर. लक्षात आलं का? या बेसिक तुम्हाला काय माहीत पाहिजे? कन्सेप्ट माहिती पाहिजे, ट्रिक्स माहीत पाहिजे. येईल का लक्षात? द्या. हां, परत एकदा सांगू का? बघा लक्ष द्या. चला परत एकदा मी सांगतो. 125 आपण किती आहे? 200. म्हणजे 127ला किती डिवाइड करायचे? 200ने. आणि डायरेक्ट जर आपण भागाकार करायला जर गेलो तर मात्र हे खूप मोठं होणार आहे. त्यापेक्षा आपण एक छोटी ट्रिक्स वापरू. काय करू? ही ट्रिक्स आपल्याला माहिती पाहिजे. डिनॉमिनेटरला 10, 100, 1000, 10,000, लाख जर आला तर काय करायचं? 0 0 काढून टाकायचे. 110 तरच असं करता येईल. तसं करता येईल म्हणून तर आपण ते कन्वर्जन करतो नाही इथं, म्हणून कन्वर्जन करतो. लक्षात आलं ना? मग आता आपण काय केलं? हा 127 ॲज इट इज घेतला.
200ला मी काय केला फक्त 2 × 100 म्हणजे 200. हा 2 मी काय केला फक्त 1/2 करून घेतला, राहिला कर 127 काय राहिला 100. हा रूल जर आपल्याला माहिती असेल तर 2 0 गेले आणि पॉईंट नंतर किती नंबर येणार मग आता 2, कारण की 2 0 काढले ना आपण. मग आलं का 1.27. मग आता यांचं काय करायचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून टाका. काय 127ला कशाने मल्टिप्लाय करायचं डायरेक्ट 5ने. मग 5 7 जा किती जाणार 35, 5 2 जा 10 प्लस 3 किती जाणार आहे 30, 5 1 जा 5 प्लस किती जाणार आहे 6 635. मग काय लिहिले मी 635. बरं या टोटल मल्टिप्लिकेशनमध्ये पॉईंट नंतर किती नंबर आहे 1 2 आणि 3 किती आहे 3 आहे. मग इथं सुद्धा ॲन्सरमध्ये पॉईंट नंतर किती नंबर पाहिजे आपल्याला 3 नंबर. म्हणून आपण इथं पॉईंट दिला त्याच्या आधी काय लिहिलं एक एक्स्ट्रा 0. मग 0.635 कोणाचा ॲन्सर असणार आहे 127/200. लक्षात येईल का व्यवस्थित लिहून घ्या. ह्या बेसिक कन्सेप्ट पण लिहून घ्या पहिल्यांदा. आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल बघायचं. काय बरं सेकंड एक्झाम्पल किती 25/99. सिम्पल एक्झाम्पल एकदम. पण 99चं आपल्याला काय माहीत पाहिजे टेबल. एक बाजूला टेबल लिहून घ्यायचं 99चं टेबल कसं आहे माहिती आहे ना 99 1 जा 99, 99 2 जा 198, 99 3 जा 297, 99 4 जा 396, 99 5 जा 495, 99 6 जा 596, 99 7 जा 695. सॉरी इथं 4 आहे, इथं काय असणार आहे 3. अलग लक्षात 99 8 जा किती जाणार आहे बरं 792. बस झाले का लिहू 99 9 जा किती जाणार आहे 891 आणि 99 10 जा किती जाणार आहे 990. अलग लक्षात सिंपल टेबल एकदम. काहीच नाही करायचं रे, फक्त काय करायचं 9 घेतला ना 1 2 3 4 5 6 7 8 9 घ्यायचं पहिल्याला. सेकंडला काय घ्यायचं 9 9 9 9 9 9 9 चेंज करायचा नाही आहे. थर्ड काय घ्यायचा 8 7 6 असं प्रकारे संपलं. अलग लक्षात. मग आता आपल्याला डायरेक्ट काय करू डिवायडेशन करून टाकू. मग काय होईल बघा इथं कशाने डिवाइड करायचं आहे 99नी. कशाला करायचं आहे 25ला. होईल का डिवाइड नाही. मग आपण काय करणार इथं एक्स्ट्राचा 0 घेणार आहे. मग इथं आन्सर काय राहिलं आपलं 0 पॉईंट. मग आता 99 कितीचा इकडे 0 घ्यायचं मग इथं 0 आणि मग इथून घेतलं मग चालतं ना. हे बी तसं कोणतं एक घ्या काही प्रॉब्लेम नाही ना. अलग लक्षात इथं 99 आपण काय घेतला 0. मग 250पेक्षा लहान कोण दिसतं रे आपल्याला 198. मग 99 2 जा किती होणार आहे 198. यांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. एक लक्ष द्या 10मधून 8 गेला तर किती राहणार आहे 2. इथं 10 म्हणजे इथं किती राहणार होता 4च होईल ना आपलं आता. पण 4मधून पुन्हा 9 जाईल का नाही जाणार. मग पुन्हा इकडचं एक तिकडे घेऊन टाकू ना आपण. म्हणजे इथं किती होणार आहे आता 40 -9 किती होणार आहे आता 5. आणि इथला पण 1 कमी होईल ना 1 - 1 किती होणार आहे 0. आता 99ने 52ला सुद्धा डिवाइड होणं शक्य आहे का नाही आहे. मग आपण इथं काय करू आता 0 घेऊन टाकू. मग मला सांगा 520पेक्षा कोण लहान आहे. व्हेरी गुड. 99 5 जा किती होणार आहे 495. पुन्हा यांची काय करायची आहे सबट्रॅक्शन. पुन्हा 0तून नाही म्हणजे 10मधून 5 गेला किती राहणार आहे 5. इथं आला 1. पुन्हा काय केलं एक कॅरी केला. मग 11 - 9 किती होणार आहे 2. पुन्हा यांचा एक देऊन टाकला तर किती झाले 4. 4 - 4 किती होणार आहे 0. पुन्हा याच्यावरती काय घेतो मी आता एक 0 घेऊन टाकतो ना एक्स्ट्रा. मग आता काय होईल 99 25पेक्षा कोण लहान आहे बरं 2 जा किती होणार आहे बरं इथं 198. पुन्हा यांची सबट्रॅक्शन करू आपण. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्यावाले
250 198. पुन्हा यांची सबट्रॅक्शन किती जाणार आहे 52. पुन्हा एक्स्ट्रा 0 घेतला म्हणजे ते पुन्हा आता काय होत जाणार आहे रिपीट होत जाणार आहे. काय होत जाणार आहे रिपीट होत जाणार आहे ना. आणि रिपीट होत जाणार असेल तर आपण काय करतो मग बार देऊन टाकतो. म्हणून आपण इकडे लिहू शकतो देअरफॉर 50/25 इज इक्वल टू किती येणार आहे 0.25 असंच होणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय 0.25 काय लिहिणार आहे आपण बार. काय गरज आहे डबल एकदा एखादी गोष्ट डबल आली का परत लिहायची काही गरज नाही. इथं म्हणतो का काय गरज आहे इथपर्यंत जर लिहिलं असतं ना आपण तरी चाललं असं कारण की 25 आले तर 25 दिसला संपला विषय. असं केवढं लिहिलं तर समजणार नाही त्या आयुष्यात कधीच. लक्षात येईल का नक्की एकदा घ्यायचं चाललो. हे प्रॅक्टिस सेटचा आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा. मेन क्वेश्चन नंबर आहे 3. काय थर्ड क्वेश्चन बरं तुमच्यासमोर बघा. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं बरं आता आपल्याला रॅशनल फॉर्ममध्ये. दिलेल्या कशात आहे आता आपल्याला डिसिमल फॉर्ममध्ये. म्हणजे आपल्याला थर्ड क्वेश्चन काय करायचं आहे डिसिमल फॉर्ममध्ये दिलेला आहे तो कशात करायचा आपल्याला आता रॅशनल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. उलटं दिलेलं आहे बरोबर ना. मग आता याचं एक्झाम्पल काय बघू आपण. मग आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय याच्यातलं काय बरं फर्स्ट एक्झाम्पल 0.6 डॉट. मग आता काय होईल बघा हे कसं सॉल्व करायचं एक एक स्टेपनी व्यवस्थित लक्ष द्या. आता दिलेली व्हॅल्यू ही काय बरं डेसिमलमध्ये कशात कन्वर्ट करायची आपल्याला रॅशनलमध्ये. मग आता काय करायचं दिलेली व्हॅल्यू जी एक्स आहे का ही काय दिली बरं आपल्याला 0.6666 अशी ना. म्हणजे त्याचा अर्थ आपण कशी लिहिलेली आपल्याला 0.6 डॉट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मानून घ्या पहिले 0.x डॉट. याला काय मानून घ्या इक्वेशन नंबर फर्स्ट. जे दिलं त्याला इक्वेशन नंबर काय म्हणून घ्यायचं फर्स्ट. व्यवस्थित समजून घ्या महत्त्वाचा हा क्वेश्चन येईलच तुम्हाला. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो इथं पॉईंट नंतर किती नंबर आहे एकच रिपीट झालेला आहे ना. मग आता काय करायचं आहे जर पॉईंट नंतर एकच नंबर रिपीट झाला असेल तर बोथ साईडला किती मल्टिप्लाय करायचं 10ने. कितीने करायचं 10. जर रिपीट होणारे नंबर जर 2 असतील तर कितीने मल्टिप्लाय करायचं 100ने. रिपीट होणारे नंबर जर 3 असतील 3 तर किती करायचं 1000ने करायचं ॲज सो ऑन. 10,000ने 10,000ने. 5 असेल तर 1 लाख. 6 असेल तर 10 लाख. 7 असेल तर 1 कोटी. 8 असेल 9 असेल तर 10 बस ना एवढंच आहे ना. एवढं करायचं फक्त आलं का लक्षात. हां मग आता कितीने मल्टिप्लाय करायचं याला आपल्याला 10ने. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 10. कशाने करायचं आहे 10ने. आलं का लक्षात. मग 10ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 10 × x इज इक्वल टू 10 × काय होणार आहे 0.6666666 असं असणार आहे बरोबर ना. किती लिहा 4-5 लिहून टाकायचं त्याला काय एवढं. आलं लक्षात ना. मग त्याला काय कुठवर लिहायचं असं नाही रूल नाही त्याला 3-4 लिहून टाकायचे मग ते कधीच बदलत नाही. मग आता याला मल्टिप्लाय करून टाकू आपण. मग 10 × x काय होणार इथं 10x इज इक्वल टू. मी अशी तुम्हाला सांगितलं आठवतं का रे बघा मल्टिप्लिकेशन करताना काय सांगितलं तुम्हाला 10 × 0.6 असेल तर हा 0 काढून टाकायचा 1 पॉईंट पुढे घ्यायचा म्हणजे आन्सर काय येणार आहे 6. कारण की 6 1 6 होईल ना. त्यांच्याला काय बोललो मग सांगतो ना. जर 100 असेल आणि इंटू काय असेल बरं 0.06 असेल तिथं पॉईंट इथं किती 0 आहे बरं 2 आहे. जर मला ते 2 0 जर काढून टाकायचे असेल तर मला ही 2 संख्या काय करायचं पुढं जायचं म्हणजे ही संख्या कुठे येणार इथं 0.06 होईल नंतर पॉईंट नंतर काय आहे का रे म्हणजे आन्सर आपलं काय राहणार आहे फक्त 6. अजून सांगतो 100 × 0.6 असेल तर आता इथं किती 0 आहे रे मग मला 2 0 काढायचे. किती काढायचे 2. पण इथं तर एकच नंबर आहे ना मग एक्स्ट्रा नंबर काय घ्यायचा 0. मग काय लिहायचा 16 नंतर डॉट. बघा ना एक घर म्हणजे इथं आणि दुसरं घर म्हणजे इथं
मग ॲन्सर किती येईल माझं 60. तू 99 काय म्हणतात 99 काय म्हटलं का तू आठवड्यात नाही ना कळलं की काय स्टेप आहे नक्की का. आता इथं लक्ष द्या इथं काय होईल इथं मल्टिप्लाय काय आहे बरं 10 आहे ना. मग हा 0 जर मला काढून टाकायचा आहे कोणता बरं हा 0 कारण की तसं 1नी कशाला मल्टिप्लाय केलं होतं तेच ते येतं ना आपण शिकलो ना. हा 10 हा 0 काढायचा आहे ते एक पॉईंट फक्त माझा पुढे जाणार आहे म्हणजेच किती होईल 6.666 डॅश बरोबर का नाही. मग देअरफॉर इथं काय होईल 10x इज इक्वल टू नाही ना अजून आहे ना पुढं आता इज इक्वल टू 6.6 6 रिपीट होत आहे ना. मग याला काय देऊ आपण बार देऊन टाकू. मग आता याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं 2 म्हणायचं. मग द्यायचंच ना कारण की आपल्या पुढे याला सबट्रॅक्शन करायची. हां मग हे एरप करू का मी चालेल का करावून देऊ करू. हा रूल इम्पॉर्टंट आहे हा वरचा महत्त्वाचा. मग आता काय होईल बघा ह्या सेकंड इक्वेशनमधून कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे फर्स्टवालं कोणतं करायचं आहे फर्स्ट. म्हणून आपण म्हणू काय इथं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंडमधून फर्स्ट काय करायचं आहे सबट्रॅक्ट. म्हणजे मग आता सांगा सेकंड इक्वेशन काय बरं इथं 10x मधून काय मायनस करायचं आहे x इज इक्वल टू पुन्हा काय इथं 6.6 बार मायनस काय करायचं आहे रे 0.6 बार बरोबर ना. आता मला सांगा नसतो म्हणजे इथं किती असतो 1 किती असतो 1. मग बघा 10x मधून 1x गेला तर किती राहणार आहे 9x व्हेरी गुड किती असणार आहे 9x इज इक्वल टू. आता बघा हे सबट्रॅक्शन कशी आहे हा 6 बार आहे आणि हा सुद्धा काय 6 बार आहे. 6 बारमधून 6 बार गेला काय राहणार आहे 0 काय राहणार आहे 0 आणि 6 मधून जर 0 गेला तर काय राहणार आहे 6 पॉईंट खाली पॉईंट लिहून टाकलं. लक्षात येईल का नक्की एकदम का बाजूला लिहून देऊ पुन्हा एकदा काही गरज नाही ना. मग पॉईंट नंतर 0 आलं तर लिहायची गरज आहे का आपल्याला नाही. देअरफॉर 9x इज इक्वल टू काय राहणार आहे 6 आपल्या व्हॅल्यू काढायची 100 हा 9 इथं मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 6 बाय किती होणार आहे 9. दिस इज आवर ॲन्सर. हे ॲन्सर लिहिलं तरी चालेल किंवा दोघांना पण 3ने डिवाइड होतं आहे बघा होतं आहे का. मग 3ने डिवाइड केलं तरी चालेल. x इज इक्वल टू किती राहणार आहे 3 2 जा आणि 3 जा नाही. हे पण ॲन्सर राईट आहे आणि हे सुद्धा ॲन्सर काय आहे राईट आहे. आणि देअरफॉर मग आपण x कोणाला मांडलं आहे तिथं x 0.6 बारला तेच तर आपलं एक्झाम्पल आहे. म्हणून 0.6 बार इज इक्वल टू 6 बाय किती होणार आहे 9. दिस इज आवर ॲन्सर. डेसिमलचं कन्वर्जन कशात केलं मी फ्रॅक्शनमध्ये केलं. लक्षात येईल का नक्की एकदम काय डाऊट घ्या व्यवस्थित. आता एक्झाम्पल नंबर आपण बघूया थर्ड. काय बरं थर्ड एक्झाम्पल 3.70 बार बरोबर ना. इकडे लक्ष द्या चला आता 2 मिनटं सर्वेने. आता याचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला रॅशनल फॉर्ममध्ये. डेसिमल दिला आणि कशात करायचं आहे रॅशनल फॉर्ममध्ये. मग आता काय होईल बघा इकडे लक्ष द्या दिलेली व्हॅल्यू x सोबत कंपॅरिझन करून टाका. म्हणजेच काय x इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 3 पॉईंट बार किती वर आहे रे 70. मग 70 याचा अर्थ भरपूर वेळेस आला असेल ना 70 वगैरे वगैरे बरोबर ना. 1-2 वेळेस लिहून टाका डॅश बरोबर ना. म्हणजेच याचा अर्थ काय होऊ शकतो x इज इक्वल टू 3.70 बार. याला इक्वेशन नंबर किती म्हणायचा आता आपल्याला 1. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं फर्स्ट. आता काय बघा मला सांगा याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बरं आपल्याला 100. पॉईंट नंतर किती नंबर आहे 2 आहे म्हणजे किती मल्टिप्लाय करायचं आहे 100ने. मी इथं लिहितो मी मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100 बरोबर ना. मग आता 100ने जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल बाबड्यानं इथं तर 100 इंटू x इज इक्वल टू 100 इंटू 3.70 बार. तर बार करा काय करा 77 काय बारचा अर्थ काय होणार इथं 70 असं होणार बरोबर ना. लक्ष झालं का नक्की काय म्हणतो
ए शेवंत्या कुठून आठवलं शेवंती. याला काय नाही 70. ओके, मग आता काय करू मल्टिप्लिकेशन. x इंटू एक्स म्हणजे काय होणार आहे x 100x इज इक्वल. आता मी तुम्हाला सांगितलं आहे आठवतं ना काय सांगितलं आहे 2 0 असेल तर 2 पॉईंट कुठं जायचं आपल्याला पुढं. म्हणजेच काय होईल आता 1 तर काही फायदाच नाही आपल्या. म्हणजे किती होणार आहे 370 पॉईंट 70 बस. 1 लिहा 2 लिहा 4 लिहा 100 लिहा किती लिहा. देअरफॉर आता ते याचाच मिनिंग काय होऊ शकतो 100x इज इक्वल टू 370 पॉईंट. 70 रिपीट आहे ना मग त्याचं काय होणार आहे बार. रिपीट असल्या काय होतो बार. याला इक्वेशन नंबर काय माहिती आता आपल्याला सेकंड. आलं लक्षात. मग आता काय करायचं सेकंडमधून फर्स्ट मायनस करायचं बरोबर ना. मग आता काय होईल सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. मी लक्ष द्या सेकंड कोणतं आहे बरं इथं 100x मायनस काय करायचं आहे फर्स्टवालं कोण करायचं आहे x इज इक्वल टू. एक लक्ष द्या नंतर कोण आहे बरं इथं 370.70 बार मायनस कोण करायचं आहे 3.70 बार. हे सबट्रॅक्ट करायचं बरोबर ना. मग आता इथं नाही आहे म्हणजे किती आहे 1 आहे ना. मग 100x मधून 1x गेला तर किती राहणार आहे 99x इज इक्वल टू. एक लक्ष द्या बाबड्यांनो 70 बारमधून 70 बार गेल्यावर काय राहील 0 बरोबर ना. मग आता राहिलं काय रे आपल्याकडं 370 मायनस 3. मग आता 7मधून 3 गेल्यावर किती राहणार आहे 4 इथं 1 आणि इथं काय राहणार आहे 3 म्हणजे 300 किती होणार आहे 40. हा 99 इथं काय मल्टिप्लाय इकडे आलं काय होणार आहे डिवाइड आणि देअरफॉर x इज इक्वल टू 340/99. दिस इज आवर आन्सर. आणि देअरफॉर x काय मांडलं तर आपण 3.70 बार. हे जे डेसिमल आहे याचं फ्रॅक्शन कसं होणार आहे तर 340/99. दिस इज आवर आन्सर. कोणतं रे बाबड्या ही सबट्रॅक्शन नाही का. एक लक्ष द्या चला पुन्हा सांगतो 370.70 बार आहे बरोबर ना. मायनस काय करायचं आहे 3.70 बार. 70 बारमधून 70 बार गेल्यावर 0 राहील ना. पॉईंट खाली काय राहील पॉईंट. 7मधून 3 गेल्यावर किती राहील 4. 1ला 1 तासाच 3ला 3 तासाच म्हणून 340 लिहून टाकला. आलं का लक्षात नक्की एकदा. आता एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आपल्याला 4th वाला. काय एक्झाम्पल आहे बरं 4th वाला आता 15.89 बार बरोबर ना. एक लक्ष द्या बार एक लक्ष द्या इथं x इज इक्वल टू किती होणार मग 15.89 बार म्हणजे काय 89 वगैरे वगैरे बरोबर ना. देअरफॉर आपण यालाच काय म्हणतो मग x इज इक्वल टू 15.89 बार. ऑलरेडी जे दिले त्यालाच आपण x मानले बाकी काही नाही आहे बरोबर ना. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं आता आपल्याला इक्वेशन नंबर 1. बरं पॉईंट नंतर किती नंबर्स आहे 2 म्हणजे किती मल्टिप्लाय करायचं आहे 100ने. म्हणून मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100. किती मल्टिप्लाय करायचं आहे 100ने म्हणजेच काय होईल रे देअरफॉर 100x इज इक्वल टू काय होणार आहे 100 इंटू 15.89 बरोबर ना. आता इथं काय होणार मग आपलं पुन्हा 100x ॲज इट इज ठेवू इज इक्वल टू इथं 2 0 येणार आहे 2 0 काढून टाकू. मग हे 2 पॉईंट कुठं जाणार इथं जाणार आहे ना. म्हणजेच काय शिल्लक राहील आपल्याकडं 1589.89 वगैरे बरोबर ना. तेच पुन्हा आपण कशात लिहिणार आहे बार फॉर्ममध्ये लिहिणार आहे. देअरफॉर 100x इज इक्वल टू 1589.89 बार. काही रिपीट आहे म्हटलं बार लिहितो आपण. मग याला इक्वेशन नंबर आता काय म्हणायचं आपल्याला 2. याला इक्वेशन नंबर काय म्हणा आता 2. आता ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन. इकडे करतो मी सबस्ट्रॅक्टिंग
इक्वेशन 1 फ्रॉम 2. हे 1 इक्वेशन कशातून सबट्रॅक्ट करायचं आहे 2 मधून. मग 2 काय रे आपल्याकडं 100x मायनस काय करायचं आहे x इज इक्वल टू काय इकडं 1589 पॉईंट किती आहे 89 बार आणि मायनस काय करायचं इथं 15.89 बार. बरोबर का. ओके. मग आता इथं नाही आहे म्हणजे 1 आहे 100x मायनस 1x किती होणार आहे 99x इज इक्वल टू. आता इथं 89 बार काय होईल कॅन्सल 0 होऊन जाईल ना होईल का नाही होणार. मग आता मला सांगा 9 मधून 5 गेलं तर किती राहणार आहे 4. 8 मधून 1 गेला तर 7. 15 मधून काय जायला चान्स आहे का नाही म्हणजे 15 तसंच राहणार आहे तुमचं वाला. म्हणजे आता एक व्हॅल्यू कोणाची काढायची 1 ची 99 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्या काय होईल डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 1574/99 आणि x कोणाला मानलं होतं रे आपण इक्वेशनला म्हणजे देअरफॉर काय म्हटलं होतं 15.89 बार इज इक्वल टू 1574/99. दिस इज आवर आन्सर. येस सर नो नक्की का सिम्पल आहे ना. हे सबट्रॅक्शन करून दाखवू का पुन्हा काही गरज नाही ना नक्की एकदम व्यवस्थित लिहून घ्या. इथं अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपन्न. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू सो मच.